ज्ञानदीप लावू जगी. कधीतरी या ना माझ्या ज्ञानोबरायांकडे. अरे आळंदीला आल्यानंतर तुम्हाला कीर्तनकारांची किंमत कळेल ना. आळंदीला आल्यानंतर तुम्हाला ज्ञानोबरायांची किंमत कळेल ना. आळंदीला आल्यानंतर या कलाकारांची किंमत कळेल. दादा कधीतरी रात्रीच्या वेळेला या. आमचे हजारो मुलं दादा ज्ञानोबरायांच्या त्या आळंदीतल्या त्या इंद्रायणीच्या घाटावर बसलेली असतात. अन्न तुम्ही आले असताना रात्रीच्या वेळेला आणि आळंदीला घाटावर बसलेली ती पोरं पाहिली ना, नुसती पोरं पाहू नका गड्या. मला असं वाटतं त्या पोरांचे हात पहा, त्या पोरांची बोटं पहा. हातातून रक्त येतं, पण रक्त आल्यानंतर सुद्धा ती पक्वाद सोडत नाही. त्यावेळेस हे पक्वादे होतात, त्यावेळेस पक्वादे होतात. हे बोलणं सोपं असते, हे धडधड वाजवतंय, हे कडकड वाजवतंय. दादा ज्या दिवशी तुमचं लेकराचे बोटं फोडतील ना, त्यावेळेस तुमच्या डोळ्यात पाणी येईल. पोरा वाजू नको र, पोरा वाजू नको शिकू, पक्वाद नाही शिकलं तरी चालेल. ही माझ्या ज्ञानोबरायांची, ही माझ्या आईची ताकद आहे. दादा बोट फुटले तरी आई पदरातच घेते आणि तिला मोठं करते. माझ्या ज्ञानोबरायांची ताकद आहे. या कधीतरी समाधीजवळ, कधीतरी ज्ञानोबरांच्या घाटावर या. आळंदीमध्ये पहा, अरे पोरं 4 वाजता उठतात. आज ही दिसताना तुम्हाला सगळं सोपं दिसते, सगळं सोपं दिसते. ही पोरं सकाळी 4 वाजता उठून आंघोळ्या, थंड पाण्याने आंघोळ्या करून ही पोरं तयार झालेत. हे फुकटचं आहे का? अरे दिसताना सोपं दिसतं, परमार्थ कठीण आहे. आणि परमार्थ माणसाला दिसताना सोपा दिसतो. ऐका, परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी. तुकोबराय म्हणतात परमार्थ तो कठीण, सुळावरील पोळे. काय परमार्थ करायचं सोपं आहे, घरी गंध लावणं सोपं आहे, घरी माळा घालणं सोपं आहे, पण असा या वयात त्याग करणं परमार्थाचा फार कठीण आहे. हे जमत नाही दादा कोणाला. आपली काही पोरं नसतात का, पण आपल्याला वाटतं पोरगं इंग्लिश मिडियमला असावं, असंच वाटतं ना. आपलं पोरगं कोणत्या चांगल्या शाळेत असावं. आणि मग मला असं वाटतं कधीतरी या ना. आई वडील सोडताना दादा कळेल त्या पोरांच्या आई वडिलांची काय अवस्था असते. गेलो होतो दादा आळंदीत आम्ही. आता चांगलं झालं दादा, आता संस्था निघाल्या. ज्या वेळेला आळंदीला शिकायला जाल ना तुम्ही, ज्या दिवशी तुमची लेकरं आळंदीला शिकायला जातील ना, त्यावेळेला ते लेकरं आळंदीला गेल्यावर मायबापाची काय परिस्थिती होते त्या मायबापाला माहिती असतं. ऐका, आत्ता तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या जवळ आहे, तुम्हाला आईवडिलांची किंमत कळणार नाही. काय आता तुम्ही जवळ आहे, तुम्हाला तुमच्या आईवडिलांची किंमत कळणार नाही. पण सोडून जाऊन पहा. दादा आळंदीत गेलतो ना आम्ही आळंदीत असायचो ना, त्यावेळेला पहिला काळ होता, फोन नव्हते त्यावेळेला, पण डोळ्यातून पाणी यायचं. का? आम्हाला आमच्या मायबापाची आठवण यायची, आम्हाला आमच्या आईवडिलाची आठवण यायची. पण कोणी नव्हतं दादा डोळे पुसायला त्यावेळेला डोळे पुसायला कोणच नव्हतं. पहा एकदा सोडून. रात्री मला एक जणाचा फोन आला. म्हणला महाराज कसं काय जमतो, हे ज्ञानाच्या गोष्टी कशा काय जमतात. म्हणलं त्याला आईबाप सोडावं लागतं. कधीतरी या आळंदीला 4 दिवस राहा. दादा हे लहान लहान लेकरं आज आमच्याकडे शिकतायत ना, हे लहान लेकरं ज्यावेळेस येत आहेत आणि यांचे आईवडील ज्या दिवशी सोडून जात आहेत ना, त्यावेळेस यांचे आईवडील नंतर रडतायत, मुलं नंतर रडतायत, पण अगोदर डोळ्याला आमच्या पाणी येतं. का? आम्ही ते दिवस काढलेले आहेत. दादा राहणं फार कठीण आहे. आळंदीत गेल्यानंतर दादा ज्या दिवशी आम्हाला सोडलं होतं ना, आम्हाला घरून जाताना आनंद वाटत होता, पण गेल्यानंतर ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी आमच्या पोटाची काळजी करणारं कोण नव्हतं ना, त्यावेळेस मात्र आई वडील आठवल्याशिवाय राहणार नाही. विचारा ज्याचा बाप गेलाय, सचिनला विचारा, त्यांची मुलगी असेल रुपाली, तिला विचारा, बाप गेल्यानंतर काय परिस्थिती असते. दादा माहेर तोपर्यंत श्रीमंत आहे गड्या, तोपर्यंत श्रीमंत आहे जोपर्यंत तुमचे आई वडील घरात आहेत. एकदा का घरातली आई निघून गेली, एकदा का बाप निघून गेला, तर त्या ठिकाणी आईची किंमत कळते, त्या ठिकाणी बापाची किंमत कळते. समाधीचं दर्शन घ्या. डाव्या हाताला वळा. बाहेर निघाल्यानंतर चाकण रोडकर चाकण चौकात जा. चाकण चौकात गेले ना दादा, तिथं गेल्यानंतर आपल्या आनंद आश्रम स्वामी महाराजांचा मठ लागेल, जुना मठ. आणि जुना मठ लागल्यानंतर स्वामींचं दर्शन घ्या दादा. स्वामींचं दर्शन घेऊन तसंच थोडंसं पुढं व्हा, अजून थोडंसं पुढं व्हा. समोर गेल्यानंतर तुम्हाला सिद्धबेट लागेल. आणि एकदा का सिद्धबेट दिसलं ना दादा, सिद्धबेटामध्ये माझ्या ज्ञानोबरायांची झोपडी दिसते. सिद्धबेटामध्ये ज्ञानोबरायांची झोपडी दिसते आणि त्या झोपडीकडे पाहिलं की मग ज्ञानोबराय आठवतात. आणि मग नुसते ज्ञानोबराय नाही आठवत, आई वडील आठवतात. त्यावेळेला आई आठवते, त्यावेळेला बाप आठवतो. दादा परमार्थ करणं फार कठीण आहे. डोळ्यासमोर चित्र ठेवा. रात्रीची वेळ होती, 12-1ची वेळ होती आणि अर्ध्या रात्रीच्या वेळेला ज्ञानोबराय समोर होते. निवृत्तीनाथ दादा, सोपान काका, मुक्ताबाई, ज्ञानोबराय सगळे 4ही भावंड झोपलेली.
विठ्ठल पंताने रुक्मिणी आईसाहेब डोळ्यासमोर चित्र ठेवतायत. सायंकाळच्या वेळेला जेवायला बसले होते आणि जेवता जेवता आज विठ्ठल पंत म्हणत होते आपल्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे, आपल्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे, म्हणून देहांत प्रायचित्त दिलंय आपल्याला. देहांत प्रायचित्ताच्या ठिकाणी गेलो पाहिजे, देहांत प्रायचित्ताच्या ठिकाणी गेलो पाहिजे. पण दिवस रात्रीच्या वेळ प्रसंग आठवत आहेत की सगळ्या मुलांना आज त्याने सगळ्या मुलांना आपल्या हाताने घास भरवत होते. ज्ञानोबा माझे विठ्ठल पंताने रुक्मिणी आईसाहेब निवृत्तीनाथ दादाच्या मुखात घास भरवला. निवृत्तीनाथ दादानं तो घास खाल्ला. ज्ञानोबा यांच्या मुखात घास भरवला, घास खाल्ला माऊलीने. ऐका, सोपान काकानं घास खाल्ला. मुक्ताबाईच्या मुखामध्ये घास भरवत असताना मुक्ताबाई विचार करते, कधीच आपल्या घरामध्ये पुरणपोळ्याचा स्वयंपाक नव्हता. आज ना कुठला सण आहे ना कुठली तिथी आहे, आज अचानक घरामध्ये काय घडलं, आज अचानक घरी पुरणपोळ्याचा स्वयंपाक कसा. त्या ठिकाणी विचारते मुक्ताबाई, आई आई पुरणपोळीचा स्वयंपाक का ग केला. आईच्या डोळ्यातून अश्रू येत होते, आई अश्रू आवरत होते. आई म्हणत होती, नाही रे बाळा, इच्छा झाली माझी माझ्या लेकरांना आज पुरणपोळ्याचा स्वयंपाक खाऊ घालावा. ऐका दादा, आई वडिलांची इच्छा होती आजचा शेवटचा दिवस आहे, लेकरांना काहीतरी गोडधोड करून खाऊ घालावं, म्हणून गोडधोड तो घास खाऊ घालण्यासाठी आई मुक्ताबाईच्या तोंडासमोर हात आहे, डोळ्यासमोर चित्र ठेवा मायबाप, आणि सहज तो घास भरवत असताना मुक्ताबाईनं तोंड उघडायचं. तेवढ्यात आईच्या डोळ्यातला एक अश्रू माझ्या मुक्ताबाईच्या हातावर पडला. गरम अश्रू दादा, डोळ्यातील दुःखाचा अश्रू हातावर पडला. बरोबर मुक्ताबाईनं तोंड उघडलेलं बंद केलं. आईचा हात पकडला. आईला सांगितलं, आई नको, मला नाही खायचं. म्हणले का ग मुक्ता, का खायचं नाही. आई म्हणते मुक्ता म्हणते, आई नाही खायचं का. आई तुझ्या डोळ्यात जर अश्रू असतील, खाऊ घालताना जर तुझ्या डोळ्यात अश्रू असतील तर तुझ्या हातचं नाही खायचं. आई का रडते ग तू. सांगता येत नव्हतं. त्या ठिकाणी मुक्ताबाईच्या मुखामध्ये कसं तरी घास भरवते. रात्रीच्या वेळेला झोपवते. अर्धरात्र होते. दोघांचा निघण्याचा निर्णय ठरतो. दोघं निघतायत. कुठं निघताय तो, फिरायला निघतायत का, तर देहांत प्रायचित्तासाठी निघतायत. ज्ञानोबरायांच्या आळंदीत आल्याशिवाय ज्ञानोबरायांची किंमत कळत नाही. दोरून डोंगर साजरा असतो रे. कधीतरी आळंदीला या, कधीतरी सिद्ध बेटात जा, कधीतरी माझ्या ज्ञानोबरायांच्या पर्णकुटीत जा. तिथे गेल्यानंतर नुसते पर्णकुटी दिसणार नाही, समोर काही अंतरावर तुम्हाला इंद्रायणी दिसेल. आणि इंद्रायणी काय एकदा दिसली ना तर त्या वेळेला तुम्हाला किंमत कळेल काय माय काय असते आणि बाप काय असतो. ऐका, मुक्ताबाई सगळ्यांच्या तोंडावरून हात फिरवते, सर्वांच्या तोंडावरून हात फिरवते. आपल्या रुक्मिणी आईसाहेब सर्वांच्या तोंडावरून हात फिरवतायत. विठ्ठल पंत म्हणतायत, रुक्मिणी एखाद्या वेळेला बाप गेला तरी चालेल, एखाद्या वेळेला बाप नसला तरी चालतो, पण लेकरांना आई असली पाहिजे. रुक्मिणी आईसाहेब म्हणते, नाही मालक, जर मी पाठीमागं राहिले आणि जर कदाचित या विद्वानांना जर मी पाठीमाग आहे म्हणून जरा पोरांना नाही न्याय दिला तर मग राहण्यात काय अर्थ आहे. नाही मालक, मीही तुमच्या बरोबर येणार आहे. दादा, जगात एकच पत्र असं आहे, ते म्हणजे आई वडिलाचं. ते आपल्या लेकरासाठी कितीही दुःख भोगायला तयार आहे. म्हणून रुक्मिणी आईसाहेब हट्ट करतात, नाही मीही येणार, आपल्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे म्हणून निघताय दोघं. त्या ठिकाणी विठ्ठल पंत अनेक आग्रह करून सुद्धा रुक्मिणी आईसाहेब ऐकत नाही. दोघंही निघतायत. सर्वांच्या मुखावरून हात फिरवते माझी रुक्मिणी आईसाहेब. सर्वांचे एक एक मुके घेते. विठ्ठल पंताने एक चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे. ती चिठ्ठी माझ्या निवृत्तीनाथ दादाच्या उशाला ठेवलेली आहे. कारण निवृत्ती माझा शहाणा आहे. निवृत्ती उठल्यानंतर ही चिठ्ठी वाचल, तो समजून घेईल बाबांनी आमच्यासाठी काहीतरी केलंय. माझा निवृत्ती समजून घेईल, पण माझी मुक्ता लहान आहे, ज्ञाना लहान आहे, माझा सोपान लहान आहे. त्यांना नाही ते नाही राहणार त्याच्याशिवाय. माझा निवृत्ती शहाणा आहे. निवृत्ती समजावून सांगेल, निवृत्ती यांचा सांभाळ करेल. म्हणून सगळ्यांच्या मुखावरून हात फिरवतायत. विठ्ठल पंत सुद्धा डोळ्यातून अश्रू वाहतायत, कसं तरी मुके घेतायत. दादा, निवृत्तीनाथाच्या मुखावरून हात फिरवतायत, ना सोपान काकाच्या फिरवतायत, ज्ञानोबारायांच्या मुखावरून हात फिरवतायत. आणि मुक्ताबाईच्या जवळ आल्यानंतर विठ्ठल पंत वर पाहतायत आणि सांगतात, हे पांडुरंगा, आजपर्यंत मी होतो रे देवा, पण आजपासून माझ्या लेकीची काळजी तुला घ्यावी लागेल. तोंडावरून हात फिरवतायत. विठ्ठल पंत निघतायत.
रुक्मिणी आईसाहेब म्हणतायत तुमची इच्छा होत, तुम्ही तर म्हणत होते ना तू राहा मी एकटा जातो, कशासाठी रडता? म्हणे अरे अश्रू तर येणार आहेत ना, प्रेम आहे, पण नाही जर गेलं तर आपल्या लेकराला न्याय मिळणार नाही, गेलं पाहिजे. रुक्मिणी दोघंही निघतायत, 100-150 पावलं पुढं चालतायत. डोळ्यासमोर चित्र ठेवा त्या पर्णकुटीचं, 100 पावलं पुढं चालतायत. विठ्ठल पंतांना काय आठवतंय माहिती नाही. विठ्ठल पंत आता रुक्मिणीचा विचार करत नाही. मला सांगायचंय दादा, बाप असतो, बाप असतो. विठ्ठल पंत पाठीमागं फिरतायत आणि पाठीमागं फिरून तसं धावत जातायत आणि धावत जाऊन दादा निवृत्तीनाथाकडे नाही, पहिलं माझ्या सोपान काकाकडे नाही, ज्ञानोबरायांकडे नाही, विठ्ठल पंत सरळ मुक्ताबाई पशी जातायत. मुक्ताबाईच्या तोंडावर हात फिरवतायत, गळ्यातलं फाटकं उपरणं काढतायत आणि मुक्ताबाईच्या अंगावर टाकतायत. पांडुरंगाला सांगतात, हे पांडुरंगा आत्ताचे हे माझ्या मुक्ताबाईला, हे माझ्या मुक्ताला माझे या बापाचं शेवटचं पांघरून. दादा बाप असतो गड्या, बाप असतो. म्हणून बऱ्याच वेळेला असं असतं, बाप कळत नाही. बाप कधीतरी रागवला, बापानं कधीतरी मारलं ना, पोरं बापासंग बोलत नाही, पोरं बापासंग बोलत नाही, आई संग बोलत नाही. ऐका, काही लागत नाही हो, काही लागत नाही बापाला जगवायला. मला असं वाटतंय आईला जगवायला काही लागत नाही, काहीच नाही. तुम्ही कधीतरी एक काम करत चला, कधी काम करत चला. कधी बाहेरून आले रात्रीच्या वेळेला, रात्र होईल, उशीर होईल, पण त्या वेळेला घरी आल्यानंतर पहिल्यांदा तुमच्या आई वडिलांची तब्येत विचारा, आई वडिलांची तब्येत विचारा. दादा तुम्ही अजून आई वडील सोडलेच नाही, तो तुम्हाला काय किंमत कळणार आहे आईबापाची? ऐका, विचारा आमच्या आळंदीकरांना आईबाप सोडताना काय तकलीफ होते, काय त्रास असतो. दादा आई ती आईच असते, असेपर्यंत कळत नाही. बाप तो बाप असतो, असेपर्यंत कळत नाही. दादा आमची आई जर घरी असेल, आमचा बाप जर घरी असेल, तर आमच्या घरातला दरवाजा उघडा म्हणावा लागत नाही. एकदा कडी वाजली की तो दरवाजा उघडला जातो. कारण आमच्या घरात आमचे मायबाप असतात की तेही रात्रीचं जा. ज्या दिवशी तुमच्या घरातले मायबाप राहणार नाही ना, त्या दिवशी तुम्ही दरवाजा वाढून मोडला तरी चालेल, पण कदाचित एखाद्या वेळेला दरवाजा उघडणार नाही. का तर त्या ठिकाणी तुमचा आई वडील नसणार आहेत. असेपर्यंत किंमत कळत नाही. अरे म्हातारा बाप असू द्या, दारात पडलेला असू द्या, झोपलेला असू द्या, परंतु जर एखादा जर बाहेरून माणूस आला आणि त्यानं जर पाहिला, तर तो बापाकडे पाहून अशी त्याची वाकडी नजर करून पाहायची हिंमत होत नाही. का? लोक म्हणतात ते म्हातारा अजून दारात आहे, ते म्हातारं दारात आहे. ज्या दिवशी तुमच्या दारातला तुमचा बाप जाईल ना, त्या दिवस कोल्हे कुत्रे सुद्धा तुमच्या घराकडे वाईट नजरेनं पाहिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून असेपर्यंत किंमत कळू द्या. बाप त्याला म्हणावं. दादा कधी काय लागतं हो त्याला? फक्त प्रेमाने एकदा म्हणा, प्रेमाने एकदा म्हणा, बाबा जेवले का तुम्ही? आई तू जेवलीस का? ते जेवणार नाही. आता मी तर नेहमी सांगतो, शब्द म्हणजे काय? अन्न नाही. शब्द म्हणजे अन्न नाही. आणि पाणी म्हणजे शब्द अन्न नाही, शब्द म्हणजे पाणी नाही. पण ऐका, जे अन्नामध्ये ताकद आहे ना, त्याच्या हजारो पटीनं ताकद शब्दामध्ये आहे. 2 शब्द प्रेमानं बोला. आई तू जेवलीस का? बाबा तुम्ही जेवलात का? त्यांचं पोट भरल्याशिवाय राहणार नाही. ऐका, जर त्यांचं दुखत असेल तर कधीतरी म्हणा की बाबा तुमचे गुडघे दुखतात, यायचं का दवाखान्यात? ते म्हणतील अरे पोरा चालूच असते, हे म्हातारपण आहे, म्हातारपणामध्ये गुडघे दुखतच असतात. गुडघे दुखले तरी ते दवाखान्यात जाणार नाही. का? तर त्यांना माहिती आहे, मी जर दवाखान्यात नेलं तर माझ्या पोराचे पैसे खर्च होतील. माझ्या पोराचा पैसा खर्च होऊ नये, त्याचा प्रपंच चांगला व्हावा म्हणून स्वतःचे गुडघे दुखायचं सहन करत होतो बाप. पण त्या ठिकाणी दवाखान्यात जात नाही. मनानं फक्त तुम्ही यायचं का दवाखान्यात? चला. घरी गेल्यानंतर पहा कधीतरी विचारून, बाबा यायचं का तुम्हाला दवाखान्यात? नाही येतो बाप दवाखान्यात, नाही येत आई दवाखान्यात. ऐका, जर एखाद्या वेळेला तुम्हाला जर विचारायचंच पडलं तर काय होईल विचारल्यानंतर? पण नाही माणसं विचारणार. दादा ज्या दिवशी जातील ना, त्या दिवशी तुम्हाला त्यांची किंमत कळल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या दिवशी आहेत, खरं सांगू, माहेर तोपर्यंत श्रीमंत आहे. ज्ञानोबराय म्हणतायत की माहेर तोपर्यंत श्रीमंत आहे जोपर्यंत घरात आई वडील आहेत. आणि मला असं वाटतं, हे असे आई वडील जर घरात असतील तर ते घर सुद्धा फार श्रीमंत आहे. म्हणून महाराज म्हणतायत एक ठिकाणी, जगी ऐसा बाप भावा, जगी ऐसा बाप भावा, त्याचा वंश मोती सजावा, त्याचा वंश मोती सजावा, त्याचा वंश मुक्ती सदावा, त्याचा वंश मुक्ती सदावा. जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्ती सजावा, पोटा येता हरले पाप,
आणि ज्ञानदेव मायबाप. आमचे मायबाप कोण असतील तर आमचे ज्ञानोबा आहे मायबाप आहेत. ऐका, घरात असलेले आमचे आईवडील जर कोण असतील तर तीच आमची माऊली आहे, तेच आमचे ज्ञानोबा आहेत. ऐका, आई वडिलामध्ये आणि भगवंतामध्ये अजिबात अंतर नाही, अजिबात अंतर नाही. जर पाहिलं तर त्यांच्यात देव आहे आणि नाही पाहिलं तरी दादा ते तुमच्यासाठी देवच आहे. बोला, तुम्ही नका आईबापाशी बोलू. नुसते गंध लावून लोक फिरतात, काही नाही आईबापाला आईबापाशी भांडण करतायत. मला असं वाटतं ते गंध लावण्याचा अर्थ नाही. कदाचित एखाद्या वेळेला नाही गंध लावता आला तर लावू नका, एखाद्या वेळेला कदाचित नाही माळी घालता आलं तर घालू नका. पण ऐका गड्या, घरात जर माय बाप असतील ना तर माय बापाला आई बापाला कधी उलटं बोलू नका. कारण जर तुम्ही परमार्थ करत असताना जर आईवडिलांशी वाईट वागले तर तो विटेवरचा देव सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही. पण एखाद्या वेळेला भक्ती न करता जर आईवडिलांची जर सेवा करत असाल तर तो विटेवरचा पांडुरंग सुद्धा तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार. म्हणून आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. गेल्यानंतर दादा फक्त आपण त्यांच्या आठवणी, गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी आता फक्त स्मरण करू शकतो. म्हणून या दिवसाला खऱ्या अर्थानं पुण्य समर्पण